जे स्वातंत्र्य मिळालं ते मिळालं नाही तर आपण ते मिळवून घेतलेलं आहे. त्यावेळेला आपले जे सगळे स्वातंत्र्य सैनिक होते त्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्यावेळेच्या क्रांतिकारकांनी जो लढा दिला आणि ब्रिटिश सरकारला सळो की पळ करून सोडलं, त्याच्यानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य आपण मिळवलेलं आहे. आणि हे आपण आपलं रक्त सांडून आपला त्याग करून मिळवलेले हे स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य आजपर्यंत आपण टिकवून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून गेल्या अनेक वर्षामध्ये अनेक समाजसेवी संस्था असतील, संघटना असतील, व्यक्ती असतील, थोर पुरुष असतील, या प्रत्येकाचं योगदान या सगळ्यासाठी झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येकाला अभिमान जो वाटतो आणि ज्या वेळेला आपण हा तिरंगा ध्वज आपण जेव्हा हातात घेतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये जे उत्स्फूर्तपणे जे स्फुल्लिंग फुलून येतं आणि आपल्याला जो अभिमान वाटतो तो अभिमान हा कोणालाही न सांगण्यासारखा आहे. पण प्रत्येकाला ज्या वेळेला आपण म्हणतो भारत माता की जय, मग ते क्रिकेटचं स्टेडियम असू दे, ते कुठली मॅच असू दे की कुठलाही कार्यक्रम असू दे, एकदा हा आपण वंदे मातरम असा जेव्हा जयघोष करतो त्यावेळेला आपल्या नसानसातून स्फुरतं. असं आपल्या या देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्याला 80 वर्ष झाली. या 80 वर्षामध्ये देशाला अधिकाधिक पुढे नेण्याचं काम हे आपल्या देशातल्या तरुणांनी आणि सर्व समाज घटकांनी केलेलं आहे. आणि त्यामुळेच आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सांगितलं, ज्या वेळेला आपल्या देशाचा 75वा वर्धापन दिन ज्या वेळेला आपण साजरा केला त्यावेळेला आपल्याला लक्ष दिलं की 100वा ज्या वेळेला स्वातंत्र्य दिन असेल 2047 साली, त्यावेळेला माझा भारत, आपल्या सगळ्यांचा भारत देश हा जगामध्ये सर्वात ताकदवान असेल. आणि त्याच्यासाठी म्हणून आपला सगळेजण देशावरचे सैनिक असतील, या ठिकाणी आपल्या सगळे संरक्षण करणारे पोलीस असतील आणि सगळ्या समाजसेवी संघटना असतील, या सगळ्या संघटना या आपला देश अधिकाधिक मजबूत ताकदवर होण्यासाठी या सगळ्यासाठी प्रयत्नशील आहेत. आणि म्हणूनच आपल्या देशाचा मान सन्मान अभिमान असाच तेव्हा ठेवण्यासाठी याच्या पुढेही आपण अशाच पद्धतीच्या देश हिताच्या कार्यक्रम सगळेजणच राबवणार आहोत. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी 9 तारखेपासून 15 तारखेपर्यंत हर घर तिरंगा याचं अभियान केलेलं आहे. आणि प्रत्येकाच्या घरावर आपला तिरंगा ध्वज 13, 14, 15 तारखेला डौलांनी फडकवला पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून खोपोली नगर परिषद असेल, ग्रामपंचायती असेल, जिल्हा परिषद असेल, सगळ्यांकडनं आपल्याला तिरंगा ध्वज उपलब्ध करून दिलेला आहे. आणि ज्या नागरिकांना तिरंगा ध्वज पाहिजे असेल तर भारतीय जनता पार्टीचा इथे उपस्थित असलेला प्रत्येक कार्यकर्ता तुम्ही कोणालाही संपर्क साधा, प्रत्येकाला ध्वज आम्ही उपलब्ध करून देऊ. आपल्या देशाचा तिरंगा ध्वज लावण्याचं आपल्या सगळ्याला अभिमान आहे आणि त्याच्यामुळे आपण लावणार आहोत. कोणालाही पाहिजे असेल तर त्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला संपर्क करा. असंच आपला तिरंगा ध्वज आपण अधिकाधिक उंच ठेवण्यासाठी आपण सगळे जीवाचे प्राण करणार आहोत, जीवाचा प्राण लावणार आहोत. त्याच्यामुळे या पुढच्या आपल्या सगळ्या कारकिर्दीसाठी देशाला 2047 साली जे हे सगळे युवक आहेत, जे सगळे मुलं आहेत, ते सगळेजण देशाला पुढे नेण्यासाठी या पुढचं भवितव्य आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. मैडम
मैं से